गोपाळकाला गावात गोकुळाष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत होता. सकाळी लवकरच शेतकरी आपल्या गाई वासरांना सजवू लागले. त्यांच्या मानेत फुलांच्या माळा, पायात रंगीत घंट्या आणि अंगावर हळदी चंदनाचा लेप लावला होता. लहानसा विठ्ठल आपल्या आजोबांसोबत गोठ्यात गेला. आज आपल्या लक्ष्मीला म्हणजे गाईला चांगलं सजवायचं, आजोबा म्हणाले. विठ्ठलने गायीला गोड बोलत फुलांची माळ घातली आणि तिला पानावर गोड पोळी दिली. गावातील सर्वजण आपल्या गायी घेऊन मंदिराजवळ जमले. पुजारी बाबांनी गायींची पूजा केली, आरती घेतली आणि प्रसाद वाटला. मंदिराच्या पटांगणात मुलांनी खेळ नाच सुरू केला. गोपाळांच्या वेशात मुलं मुरली मोहन गाणी गात होती. विठ्ठल आपल्या गोविंद मित्रासोबत नाचत होता. गाई वासरांच्या घंट्यांचा नाद, बासरीचा सूर आणि लोकांच्या हसण्याचे वातावरण गोकुळासारखे भासत होते. संध्याकाळी सगळेच गावकरी एकत्र बसून गोड दही, पोहे आणि गोड पदार्थ खात होते. विठ्ठलाने त्या दिवशी जाणलं की गायी आपल्यासाठी माता आहे. त्यांची सेवा करणे हीच खरी गोकुळाष्टमीची पूजा आहे.